नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. जिल्हा परिषद भरती आणि निवडणुकांमुळे रखडलेल्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ह्याचवर आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सविस्तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते. 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे. लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनलची खूप मदत होईल तुम्हाला परीक्षांसाठी. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनलची जॉईन करा. तर पहा, महत्त्वाची अपडेट आहे. ज्या काही रखडलेल्या परीक्षा आहेत, या रखडलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. स्पर्धा परीक्षार्थी जे आहेत ते वेटिंगवरच आहेत. अनेक विभागाच्या परीक्षा रखडलेल्या आहेत आणि कारण देण्यात येत आहे आचारसंहिता. काही विभागामध्ये पदभरती घेण्यासाठी परवानगी देखील देण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात परीक्षांचं नियोजन जे आहे ते केलं जात नाही. परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जात नाहीत. त्यामध्ये विविध विभागांच्या पदभरतीचा समावेश आहे. रखडलेल्या परीक्षांमध्ये झेडपीच्या एक्झाम आहेत, त्यानंतर पेसाच्या मुद्द्यामुळे ज्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम करत आहेत. तसेच या ठिकाणी पहा, निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पुढील तारखा अद्यापही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या तारखांची प्रतीक्षा आहे. परीक्षेच्या तयारीतही यामुळे अडचणी येत असल्याची माहिती या उमेदवारांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षेच्या पुढील तारखा जाहीर करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर ही साहजिकच गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखाच माहीत नाहीत, तर ते व्यवस्थितरित्या अभ्यास कसं करतील, अभ्यासाचं नियोजन कसं करतील. त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही रखडलेल्या परीक्षा आहेत त्या घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करणे गरजेचे आहे. तसेच संयुक्त मुख्य परीक्षा गट क ची लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा 17 डिसेंबरला झाली आहे. 4 महिने होऊनही या परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना आयोगाने जाहीर केलेली नाही. या परीक्षेचा निकाल व कौशल्य चाचणी तारखांसंदर्भात लवकरात लवकर सूचना जाहीर करणे गरजेचे आहे. आणि त्याचप्रमाणे झेडपीचे एक्झाम संदर्भात देखील होत आहे. 2019 पासून ही भरती जी आहे ती रखडलेली आहे. प्रत्यक्षात भरती सुरू झाली होती, परंतु मध्येच ही परीक्षा किंवा या परीक्षा ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहे. ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आणि आता कारण देण्यात येत आहे ते म्हणजे राज्यामध्ये सुरू असलेली आचारसंहिता. तर अशा झेडपीच्या एक्झामसह MPSCच्या एक्झाम देखील रखडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांवर या सर्व बाबींचा नकारात्मक परिणाम होत आहे. या सर्व रखडलेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. या ज्या परीक्षा रखडलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक जो मोठा तोटा आहे तो म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं वय संपत आलेलं आहे. परीक्षार्थ्यांचं वय संपत आलेल्यामुळे त्यांच्या चिंता ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृपया शासनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची दखल घेऊन राहिलेल्या सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात अशीच प्रत्येक परीक्षार्थ्याची मागणी आहे. आणि या परीक्षा रखडल्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांची जी आहे ती घुसमट होत आहे. त्यांच्यावर एक निगेटिव्ह विचार जो आहे तो त्यांच्या मनामध्ये कायम येत आहे. वय संपत आल्यामुळे नक्कीच त्यांच्यासाठी अडचणी वाढणार आहेत. काही विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत, काहींचे निकाल बाकी आहेत, काहींच्या मध्येच परीक्षा थांबवण्यात आलेल्या आहेत, काहींच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. अशा विविध कारणं आहेत. यामुळे बऱ्याच परीक्षा रखडलेल्या आहेत आणि या संदर्भात महत्त्वाची अशी न्यूज जी आहे ती पेपरला आलेली होती. महत्त्वाची होती ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. अशा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि लेटेस्ट घटना जाणून घेण्यासाठी तसेच जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक, आरोग्यसेवक या परीक्षा संदर्भातल्या ऑफिशियल अपडेट आणि
परीक्षेसंदर्भातल्या ऑफिशियल सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट तुम्हाला मिळतील चॅनलवर.